चला आपण काय काय बघितलंय, अलाइड अँगल्स बघितले, त्याच्यानंतर फॉर्म्युलेज बघितले, अलाइड अँगल जसं की 15 डिग्री पण आपल्याला काढता येईल. आता 15 डिग्री काढण्यासाठी आपण काय केलं, 45 वजा 15 केलं किंवा 60 वजा 45 केलं तरी काय वाटतं मला 15 वजा 15 पण काढता येईल. तसं तुम्हाला मी काल होमवर्क दिलं तर 105 पण बरोबर ना, 60 प्लस 45 करा म्हणजे काय भेटेल मला 105 किंवा 30 प्लस 45 करा काय भेटेल 75. कळालं, हे अननोन गोष्टी ते पण आपल्याला काढता येत आहेत. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, फेमस पायथागोरियन ट्रायंगल. त्याच्यामध्ये 3 ट्रायंगल आपल्यासाठी फेमस होते. कोणकोणते, एक होता तुमचा 30 60 90 चा, त्याच्यानंतर तुमचा 45 45 90 चा, सर्वात फेमस कोण आहे 37 53 90 चा. 37 53 90 मध्ये आपण एक छोटासा फॉर्म्युला शिकलो होतो. कोणता फॉर्म्युला होता तो, स्मॉल तेथे स्मॉल साइन. साइन मध्ये सर्वात स्मॉल अँगल कोणता आहे 37 चा, तर साइड कोणती छोटी आहे 3, म्हणून आपला रेशो काय आला तर साइन 37 चा 3/5 बनला होता. आणि बाकी सगळं आपण लॉजिकली डेव्हलप केलं, कोणते फॉर्म्युला आपण रट केलेला नाही. तर आता आपण काय करणार आहोत, आज आपण शिकणार आहोत याच्यामध्ये डिग्रीचं रॅडियन मध्ये. चल, डिग्री टू रॅडियन आणि रॅडियन टू डिग्री. डिग्री टू रॅडियन किंवा रॅडियन टू डिग्री. ठीक आहे, डिग्री टू रॅडियन किंवा रॅडियन टू डिग्री. चला मी काय म्हटलं, आणि 1 डिग्रीचं रॅडियन कन्वर्ट केलं होतं आठवते का, 1 डिग्रीची व्हॅल्यू आपण कन्वर्ट केली होती काय असते 1.746 इंटू 10⁻² रॅडियन. -2 रॅडियन आठवलं का. मग 2 डिग्री 3 डिग्री काढलं तर 1 मिनिट, 2 मिनिट काढलं तर 1 सेकंड 2 सेकंड कन्वर्ट केलं होतं आठवत ना ते, मी डायरेक्ट लिहिलं 1 डिग्री काढलं तर ते. आता मला माहितीये काय काय माहितीये, मला या गोष्टी माहिती ठेवा फक्त. मी म्हटलं 30 डिग्री म्हणजे किती, तर तुम्ही काय सांगाल π/6. पायला 180 ने इमॅजिन करा, पायला काय इमॅजिन करायचं तुम्हाला 180 असं 180 डिवाइड बाय काय 6 म्हणजे किती होतील 6 3 8 30 होते ना. म्हणून पायला काय इमॅजिन करायचंय 180 ने इमॅजिन करून चालायचंय. मग मी म्हटलं असं 60 डिग्री करायचंय तर तुम्ही काय म्हटलं असतं π/3 3 सा 18 ना. मी जर 45 डिग्री म्हटलं असतं तुम्ही काय म्हटलं π/4. 90 डिग्री म्हटलं असतं तुम्ही काय म्हटलं असतं π/2. आणि जर मी 180 डिग्री म्हटलं असतं तर तुम्ही काय म्हटलं असतं पाय. हे सगळं काय रॅडियन मध्ये. ज्यांना अडचण येत असेल त्यांनी पायला काय इमॅजिन करा 180. ज्या दिवशी फील होईल ना की मला 30 ने आठवते, मग मी काय करणार आहे 180 घेणार आणि 180 ला मी 6 ने डिवाइड करून बघणार. 6 ने डिवाइड केलं तर 7 3 18 बरोबर ना, 3 सा 18. मग 4 ने डिवाइड केलं 180 ला तर किती होणार 4 × 16. त्या पद्धतीने होऊन जाईल. क्लिअर आहे सगळ्यांना. हा, आता आपल्याला काही वेगळं काही शिकायचं नसतं त्याच्यामध्ये. आपल्याला लॉजिकली फक्त मला मल्टिप्लायर म्हणून समजून घ्यायचं. याला काय समजायचं आपल्याला मल्टिप्लायर. म्हणजे जसं की मी म्हटलं तुम्हाला 120 डिग्री म्हणजे किती रॅडियन, 120 डिग्री म्हणजे किती रॅडियन. आता मला सांगा 120 मी असं लिहिलं तर काय अडचण आहे 2 × 60. कळालं का नाही, 2 × 60 आणि 60 म्हणजे माहिती मला π/3 आहे बरोबर की नाही. मग मी 2 जशा तसं लिहिलं 60 ला काय लिहिणार π/3. मग मला काय शोधायचंय आता, मला काय शोधायचंय मल्टिप्लायर. मला काय शोधायचं मल्टिप्लायर इन टर्म्स ऑफ 30 60 45 90 आणि 180. कोणता तरी मल्टिप्लायर शोधायचा आणि त्याला फक्त मल्टिप्लाय करायचं. कळालं का. जसं मी म्हटलं असतं 150 डिग्री, मी काय म्हटलं असतं 150 डिग्री. 150 ला काय म्हटलं असतं तुम्ही, 150 म्हणजे काय 5 गुणिले किती 30 ना, 5 गुणिले 30 किती 5. जशाच तसं 30 कसं लिहिणार आहे π/6. 30 कसं लिहिलं π/6. मी जर म्हटलं असतं 270 डिग्री तर तुम्ही काय म्हटलं असतं 3 गुणिले 90 3 गुणिले 90 3 जसं असतं. हे काय म्हटलं असतं 90 म्हणजे किती π/2. मला मल्टिप्लाय शोधायचा, मला हे प्रोडक्ट काढून बघायचं थोडस. कळालं. जर मी म्हटलं असतं 135 आहे, मी काय म्हटलं असतं 135 आहे. 135 म्हणजे 5 आलेला आहे, 5 म्हणजे 100% 45 आहे. तर 5 आलेलं म्हणजे 100% 45 आहे. मग 45 गुणिले किती करू, 45 गुणिले नफल केला तर 90 होत आहे, त्याच्या पुढे अजून वाढवलं म्हणजे 3 वेळा. मग काय झालं 3 आणि 45 कसं लिहिलं आपण π/4. समजलंय. जर मी म्हटलं असतं 720, काय म्हटलं असतं मी 720, मग तुम्ही म्हटलं असतं 8 9 72 असं केलं असतं 8 9
72. काय शोधायचं कळतंय का आता? मल्टिप्लायर शोधतो आपण. काय करतोय? मल्टिप्लायर इन टर्म्स ऑफ 30, 60, 45, 90 आणि 180 असं शोधतोय. मग इथं मी म्हंटल किती 8 जशाच तसं 90 कसं लिहितोय? पाय बाय 2 लिहितो ना. बेचोक 8 म्हणजे काय आलं? 4 पाय. किंवा तुम्ही याला असं पण इमॅजिन केलं असतं काय अडचण मग? 4 गुणिले 180. 4 गुणिले 180 पण इमॅजिन करता आलं असतं. मग 4 जशाच तसं 180 कसं लिहिणार? पाय 4 पाय. समजलं का आता? काय डाऊट कोणाला? मी जर म्हटलं असतं अजून किती 210, मी किती म्हटलं असतं? 210 डिग्री. तर तुम्हाला काय माहिती? 7 गुणिले 30 करणार ना. 7 जशा 30 कसं लिहिणार? पाय बाय 6. काय डाऊट आहे? सिंपल आहे. डिग्री जर ऍड इन करणे सोपं आहे. काय शोधायचं बघ तुम्हाला? मल्टिप्लायर शोधायला. हे मल्टिप्लिकेशन जर जमलं तर बाकीचं ऑटोमॅटिकली होऊन जाईल. मग आपल्याला फक्त एवढं लक्ष ठेवायचं. आणि हे जरी विसरले तरी पायला काय अजून करायचं तुम्हाला? 180 अजून करून ऑटोमॅटिकली बनून जाईल. जर विसरले तर शक्यतो तसं विसरायची गरज नाही. काय डाऊट आहे? आता उलट करायचं आपल्याला. उलट्याला पण तीच प्रोसेस आहे. उलट्याला पण तीच प्रोसेस आहे. हा, जसं मी म्हटलं असतं रेडियन टू डिग्री. हा, मी म्हटलं असतं 3 पाय बाय 2 म्हणजे किती डिग्री? मला काय अडचण आहे? मला 3 तर माहिती जसं तसं लिहायचंय. पाय बाय 2 म्हणजे किती? 90. पाय बाय 2 म्हणजे किती? 90 म्हणजे किती झाले? 270 डिग्री. 270 डिग्री. 3 पाय बाय 2 म्हणजे किती? 270 डिग्री. मी असं म्हटलं असतं 5 पाय बाय 6. मला काय अडचण आहे ना? 5 जशाच तसं पाय बाय 6 म्हणजे किती? 30 म्हणजे किती झालं रे? 150 डिग्री. समजलं का नाही? 150 डिग्री. जर मी म्हटलं असतं 7 पाय बाय 3, 7 पाय बाय 3 तर काय केलं असतं तुम्ही? 7 जशाच पाय बाय 3 म्हणजे किती रे? 60, 7 सकून 42, 420 डिग्री. मॅटर काहीच करत नाही. मला फक्त शोधायचं काय? मल्टिप्लायर लिहायचं ते गोष्टी. मी जर म्हटलं असतं 8 पाय बाय 4, 8 पाय बाय 4, मग मला माहिती आहे ना 8 जशा तसं पाय बाय 4 म्हणजे किती? 45. किंवा तुम्ही याला असं पण म्हणू शकता 4 1 4, 4 2 8 म्हणजे 2 पाय. 2 पाय म्हणजे किती? 360. मॅटर काही करत नाही. मी जर म्हटलं असतं 9 पाय बाय 3 काय फरक पडला आपल्याला? काहीच होत नाही. आपण काय म्हणणार मग? 9 जशा तसं पाय बाय 3 ला काय लिहिणार? 60 लिहिणार. 9 7 54, 540 डिग्री. समजलं का? काय शोधतो फक्त मल्टिप्लायर. आणि याच्यात काही वेगळं काही चालच नाही. मल्टिप्लायर शोधला तर डायरेक्ट ऑटोमॅटिकली लिहिता येतोय. मला दुसरं काही इमॅजिन नको करू. मी लास्टला घेतो. मी जर म्हटलं असतं 11 पाय बाय 6 काय मला? 11 जशाच तसं पाय बाय 6 म्हणजे किती? 30 म्हणजे किती होऊन जाईल? 330. काय अवघड आहे? समजलं? फक्त आपण काय शोधतोय? मल्टिप्लायर. जर मल्टिप्लायर शोधता आलं तर तुम्हाला डायरेक्ट डिग्री टू रेडियन करता येईल. काय डाऊट आहे? आता राहिला प्रश्न 1 रेडियन म्हणजे किती? जर आपण 1 डिग्री म्हणजे लिहिलं ना, आता आपण बघतोय 1 रेडियन म्हणजे किती डिग्री. आपल्याला माहिती, बाकीचं माहित झालं, पण आपल्याला काय पाहिजे ना आता? 1 रेडियन म्हणजे किती डिग्री हा क्वेश्चन आपल्यासाठी. काय नाही बा. मी काय म्हटलं पाय रेडियन म्हणजे किती? 180 डिग्री. पाय रेडियन म्हणजे 180 डिग्री ना. मला काय पाहिजे? 1 रेडियन पाहिजे. 1 रेडियन पाहिजे म्हणजे पाय इकडे मल्टिप्लाय इकडे काय जाईल? 180 डिवाइड बाय काय? पाय. आणि 180 डिवाइड बाय पाय म्हणजे किती रे? 3.14. 180 नाही करायचं, आपण वेगळं करतोय ना आता, डिग्री मध्ये आणतोय तर 3.14 घ्यावं लागेल. मला मी तुम्हाला फक्त इथं फील केलं की पायची व्हॅल्यू तुम्हाला डिग्री मध्ये नाही फील होणार, तर काय करा 180 टाकून बघा, होऊन जातं तसं. पायची व्हॅल्यू काय टाकली आपण? ती 3.14. मला सांगा डिनॉमिनेटर मी काय केलं? छोटा करून घेतलं, म्हणजे 3 करून घेतलं. डिनॉमिनेटर काय केलं? छोटा केला. डिनॉमिनेटर जर मी छोटा केला तर ओव्हरऑल फ्रॅक्शन काय करेल? मोठा करेल. ऍक्च्युअल आन्सर काय येईल? छोटा येणार. मग इथं 3 × 18 म्हणजे किती आलं? 60. पण 60 डिग्री राहणार आहे का? पण त्याच्यापेक्षा कसं असणार? छोटा का मोठा? छोटा असणार आहे. मग छोटा असणार आहे तर लक्षात ठेवा ते असतं 57 डिग्री. म्हणजेच काय लक्षात आलं? 1 रेडियन म्हणजे किती? 57. समजलं? हे कळणं गरजेचं आहे. 1 रेडियन म्हणजे किती? 57 डिग्री. त्याच्यानंतर अजून याला या पद्धतीने पण फील केलं जातं. हे बघा, हे काय तुमचं सर्कल आहे, हे काय तुमचं सर्कल आहे, हे सेंटर आहे, ठीक आहे, आणि हे त्याचा रेडियस आहे. सपोज हे रेडियस आहे, हे रेडियस आहे, आणि इथून अंतर पण हा रेडियस आहे.
मला काय कळालंय? इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. अरे तिन्ही साइड जर सेम असेल तर काय म्हणतो आपण त्याला? इक्विलॅटरल ट्रायंगल. जर इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर त्यांच्यामध्ये अँगल किती बनतो? 60चा. म्हणजे या तिघांमध्ये किती अँगल बनणार आहे? या तिघांमध्ये किती अँगल बनणार आहे? 60. इथं पण काय बनणार? 60. इथं पण काय बनणार? 60. काय डाऊट आहे? हेच बनलं पाहिजे. हा, मला एक सांगा, हे जो रेडियस आहे, हा रेडियस आहे आणि इथं काय आर्क आहे, दिसतंय ना इथं? रेडियस आणि आर्क कोण मोठा आहे? पटकन. रेडियस मोठा का आर्क मोठा आहे? डायग्राम बघायचं. कोण मोठा आहे? आर्क मोठा आहे, बरोबर की नाही? आर्क मोठा आहे. आर्क मोठा आहे तर त्यावेळेस मी थिटा किती म्हटलं? 60 डिग्री. थिटा किती म्हटलं? 60 डिग्री. आता मी करतोय काय? मी असं म्हटलं, पण आपल्याला रेडियस इतकंच पाहिजे. मग मी काय केलं? मला रेडियस इतकंच पाहिजे. मला सांगा, हे तर मोठा आहे ना, आर्क मोठा आहे म्हणजे कुठेतरी इथं असेल, जो आर्क इतकं आहे. मग हा अँगल काढला. हा जो ब्ल्यू कलरचा तुम्हाला अँगल आता दिसतोय, ब्ल्यू कलरचा जो अँगल दिसतोय, त्याच्यामध्ये मी काय म्हणू शकतो? रेडियस बरोबर काय? आर्क. आता म्हणू शकतो ना मी रेडियस बरोबर काय म्हणू शकतो? मी आर्क म्हणू शकतो आता. कारण मी काय केलं? थोडंसं आता आर्कला काय केलं? छोटा करून घेतला. जो मोठा होता त्याला मी काय करून घेतलं? छोटा करून घेतला. म्हणजेच काय केलं? एक रेडियन काढलं. एक रेडियन काढलं म्हणजे 60 पेक्षा काय केलं आपण? छोटी केली. म्हणून किती आलं ते? 57. ठीक आहे. किती येतं? 57 डिग्री. 60 पेक्षा कसं आलं? लेस. आयदर तुम्ही त्याच्याने चला नाही तर याच्याने चला. क्वेश्चन आला तर या पद्धतीने पण विचारतात. क्वेश्चन इथून पण विचारतात 57 डिग्री कसा आला असं. म्हणजे काय विचारतात ते? जर तुमचा आर्क हा रेडियस इतका झाला, आर्क काय झाला? रेडियस इतका झाला तर अँगल किती बनेल? तुम्ही काय म्हणशाल? 1 रेडियन बरोबर किती येतं? 57 डिग्री अँगल बनवत होतो. जर रेडियस इतका जर आर्क झाला तर. आता काय होतं? अगोदरच्या केसमध्ये काय होतं? आर्क तुमचा मोठा बनलेला होता. काय डाऊट आहे? समजलं? आता फक्त एक कन्सेप्ट आहे, ऑलरेडी घेतलेलं आहे. दिसतंय ना एवढा पार्ट मध्ये? एवढा पार्ट दिसतो का पटकन? दिसतोय ना? हा. आता इथं आहे ना ऑलरेडी घेतलेलं आहे, फक्त मला त्याला रिवाइज करून द्यायचंय. बघा, जो आहे तुमच्यासाठी फॉर्म्युला कॉस स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला काय? सॉरी, कॉस टू थिटा. कॉस टू थिटाचा फॉर्म्युला काय? कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. बरोबर की नाही? कारण की इथून क्वेश्चन डायरेक्ट येणार आहे. जर तुमचं पेपर जर सेट केला तर डायरेक्टली हा फॉर्म्युला दिसत येणार. कॉस स्क्वेअर थिटा. मी काय म्हटलं? कॉस स्क्वेअर थिटाला आपण कसं लिहू शकतो? 2 टाइम्स ऑफ कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. आणि काय तुमचा? कॉस 2 थिटा. बरोबर की नाही? हा -1 इकडे आणला काय होऊन जाईल? प्लस होऊन जाईल. 1 प्लस कॉस 2 थिटा. आणि 8 इकडे मल्टिप्लाय इकडे काय होऊन जाईल? डिवाइडला. म्हणजे काय भेटलं मला? कॉस स्क्वेअर थिटा. हा, कॉस स्क्वेअर थिटा इज काय भेटलं मला? 1 प्लस कॉस 2 थिटा डिवाइड बाय 2. मोस्ट आयएमपी फॉर्म्युला आहे हा. मोस्ट आयएमपी फॉर्म्युला आपल्यासाठी. ठीक आहे. सिमिलरली अजून काय लिहिलं होतं आपण? कॉस 2 थिटा बरोबर काय? 1 मायनस 2 टाइम्स ऑफ साइन स्क्वेअर थिटा. हे पण लिहिलं होतं. आता मी काय केलं? या मायनसला इकडे आणलं, या मायनसला इकडे आणलं म्हणजे काय झालं? 2 टाइम्स ऑफ साइन स्क्वेअर थिटा इज काय? 1 मायनस कॉस 2 थिटा. हा प्लस होता तिकडे काय होतं? मायनस. मग साइन स्क्वेअर थिटा इज काय भेटलं मला? साइन स्क्वेअर थिटा इज काय भेटलं? 1 मायनस कॉस 2 थिटा डिवाइड बाय काय? 2. हा सेकंड नंबरचा मोस्ट आयएमपी फॉर्म्युला आहे. ट्रिग्नोमेट्री म्हणजे जेव्हा आपण डिफरन्शिएशन शिकणार तेव्हा साइन स्क्वेअर थिटा आला तर तुम्हाला कशाच फॉर्म मध्ये लिहायचं? 1 मायनस कॉस 2 थिटा बाय 2 लिहायचं. कॉस स्क्वेअर थिटा आला तर काय लिहायचं तुम्हाला? 1 प्लस कॉस 2 थिटा डिवाइड बाय 2. मोस्ट आयएमपी फॉर्म्युला. मग याला लॉजिकली पण लक्ष द्या. प्रॉब्लेम कुठे आहे? कन्फ्युजिंग पार्ट कुठे आहे? इथे प्लस आहे आणि इथं प्लस आहे मायनस, एवढंच फरक आहे ना. कॉस स्क्वेअर थिटा मध्ये प्लस येतो का मायनस येतो? प्लस येतो. आणि साइन मध्ये काय येतो? मायनस येतो. आज ना उद्या तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस मध्ये राहणार तुम्ही त्याच्यानंतर काय होणार आहे? कन्फ्युजिंग होणार आहे. प्लस कुठे आहे? सिंपल आहे. साइन आहे आणि सबट्रॅक्शन. येस येस, साइन आहे सबट्रॅक्शन. माझा कडू विसरणार का तुम्ही? साइन आहे तिथं काय आलं पाहिजे? अल्टिमेटली कॉसला काय आलं पाहिजे? प्लस आला पाहिजे. कळालं का? काय लक्षात ठेवलं आपण? आता इथं साइन मध्ये सबट्रॅक्शन येतो. क्लिअर आहे सगळ्यांना? काय डाऊट आहे? समजलंय? ठीक, थांबवा.